आणि चौथं रामेश्वरम. दक्षिणेमध्ये ज्या रामेश्वराची स्थापना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी केली. आलं का लक्षामध्ये? रामपूजी सदाशिव भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव सदाशिव भजन करी महादेव. ही चार प्रमुख धाम आहेत. मग एकाच वेळेस चार धाम प्रत्येकाला शक्य नाहीत. म्हणून योजना केली आचार्यांनी, उत्तरेमध्ये एकाच वेळेस तुम्हाला चार धाम करता येतात. तुम्ही जर उत्तराखंड मध्ये बद्रीनाथ केदारनाथ कडे गेले तर यमुनोत्री, गंगोत्री, जोशीमठ हे तुमचे झाले म्हणजे चार धाम झाले. वरी केदार आणि बद्री, संपला विषय. आलं का लक्षामध्ये? हे चार धाम. मग तुम्ही म्हणाल महाराज आता उत्तर प्रदेश कुठं, उत्तराखंड कुठं, इकडं तामिळनाडू कुठं, सौराष्ट्र कुठं, कसा ताळमेळ लागायचा? आम्ही तर कधी पाहिलं नाही. आम्ही तर केकत जळगाव मध्येच. आमचं काय? आमचा उद्धार कसा व्हायचा? एक ध्यानात घ्या, ज्या व्यक्तीनं चार धाम यात्रा केली त्या व्यक्तीला दुसरं अन्य साधन करण्याची आवश्यकता नाही. तो मुक्त झाला. धाम या शब्दामध्ये अर्थाचा की ज्या ठिकाणी भगवंताचा निवास आहे ते धाम आहे. आलं का लक्षामध्ये? मग आमचा उद्धार कसा व्हायचा? आमच्याकडे तर पैसा नाही. काकाकडे पैसा होता, ट्रॅक्टर चालवलं त्यांनी जोरामध्ये रात्रंदिवस, आणि कार्यक्रम पण ठेवला. गेले चार धाम यात्रा करायला जोडीनं. मग आमचं तुमच्यासाठी बी सोपं आहे. उत्तरेमध्ये चार धाम आहेत एकाच ठिकाणी, आणि भारताच्या चार बाजूला चार धामाची योजना केलेली आहे. दक्षिण उत्तर मार होता या न्यायाने. मग आमच्यासाठी काय? तुमच्यासाठी ही चार धाम आहेत. कुठं? इथंच आहे. इथं म्हणजे महाराष्ट्रामध्ये. फक्त तुम्हाला कल्पना नाही. आलं का लक्षामध्ये? तुमच्या डोक्यातच नाही हे चार धाम. आपल्याकडे धाम नाहीत का? आपल्याकडे ही चार धाम आहेत. पहिलं धाम आहे श्री क्षेत्र पंढरपूर. कोणतं धाम आहे? श्री क्षेत्र पंढरपूर. जंबोया दीपा माझे एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागावया, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. पहिलं धाम आहे श्री क्षेत्र पंढरपूर. केवळ धाम नाही इथं. म्हणून मी तुम्हाला एक एक शब्द अगोदर का सांगितला? धाम वेगळं, क्षेत्र वेगळं, आणि तीर्थक्षेत्र वेगळं. पंढरपूर धाम आहे, पंढरपूर क्षेत्र आहे, आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे. कस काय? त्या ठिकाणी देव आहे. आलं का लक्षामध्ये? त्या ठिकाणी तीर्थ आहे. आणि ज्या ठिकाणी देव आणि तीर्थ असतं त्या ठिकाणी संत असतात. ज्या ठिकाणी संतांचा निवास आहे त्याला क्षेत्र म्हटलेलं आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. एक ध्यानात घ्या, हे पहिलं धाम अर्थात तीर्थ क्षेत्र धाम श्री क्षेत्र पंढरी. आणि दुसरं भूवैकुंठ पंढरपूर, त्याहुनी थोर महिमाया श्री क्षेत्र अलंकापूर नगरी. हे महाराष्ट्रातलं दुसरं धाम आहे, तीर्थक्षेत्र धाम आहे.
का? माझ्या भगवान पंढरीश परमात्म्याला वैकुंठात करमलं नाही. नामा म्हणी देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया. कल्पवरी तिथं भगवंताचा नित्य निवास आहे. किंबहुना अनादी काळापासून प्रत्यक्ष भगवान शंकर आदी देवता इथ देव योनिया होती पक्षी. तुम्ही समाधीचं प्रकरण वाचा बर का. तिथं धाम आहे, सिद्धेश्वर भगवंताचा निवास बर का. परत तिथं तीर्थ आहे. कुठं? आळंदीला. कोणतं तीर्थ आहे? तसे तर अनंत तीर्थ आहेत, परंतु प्रमुख 3 तीर्थ सांगितले. होय राम महाराज. आळंदीमध्ये 3 प्रमुख तीर्थ आहेत. पहिलं तीर्थ आहे माता इंद्रायणी. ज्या इंद्रायणीचं स्नान केल्यामुळे इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला टाळा भजनाचा. इंद्राने महापाप केलं. मला विस्तार करायचा ना. त्याला शाप दिला, तुझ्या रोमारोमाला छिद्र पडतील, भगेंद्र होईल, तुला पो वाहेल. त्याला चूक लक्षात आली, उपशाप मागितला. त्यांनी सांगितलं अनादी असणार क्षेत्र त्या ठिकाणी जाऊन तू तपश्चर्या कर, तपसाधना कर, या इंद्रायणीचं स्नान कर वगैरे वगैरे कथा भाग आहे. नंतर भागीरथी आहे. कुठं? कीर्तनात सांगण आहे. कुठं? आळंदीमध्ये. आणि नंतर कुशावर्ती. हे 3 तीर्थ श्री क्षेत्र अलंकापूर नगरीमध्ये आहेत. आणि क्षेत्राचा तर महिमा महाराज अलौकिक आहे. त्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष भगवान विश्वमौली ज्ञानोबा यांचा निवास आहे. 108 वेळा माझ्या ज्ञानोबांनी तिथं संजीवन समाधी घेतलेली आहे. अलौकिक आहे. त्या तीर्थक्षेत्राचा महिमा साधू संतांनी चिंतन केलेला आहे. यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला, पांडुरंग प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना. बहुवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया, निळामने जाणोनी संत येथे धावत. प्रतिवर्षी हे 2रं धाम वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्रामध्ये बर का. आणि याच्यानंतर त्याच इंद्रायणीच्या काठावर 3रं धाम जगद्गुरु तुकोबरायांचं आहे. की ज्या जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी प्रत्यक्ष भगवान पंढरीश परमात्मा. एक बोलू का? तुम्ही म्हणाल बोला. तुम्ही महिपती बाबांनी लिखाण केलेलं तुकोबरायांचे जीवनचरित्र मला वाटतं वाचलं असेल, असं गृहीत धरू आपण बर का. नसल वाचलं तर कधी वाचा. आता लोक वाचनात त्याला आमचा नाविलाज आहे काका, का तुमचा विलाज आहे काय? नाही. मला अलौकिक जीवनचरित्र तुकोबरायांचं. मी काय बोलालो? तुकोबरायांच्या घरी प्रत्यक्ष भगवान पंढरीश परमात्मा प्रत्यक्ष एकटा नाही. जा सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ते तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र देहू हे 3रं धाम आहे. तुकोबरायांचं प्रागट्य, आपलं भगवंताचं प्रागट्य. किंबहुना ज्या ज्या डोंगरावर माझ्या तुकोबरायांनी भजन केलं
त्या त्या डोंगरावर भगवंताचं प्रागट्य झालं. ते तीर्थक्षेत्र आहे, ते धाम आहे श्री क्षेत्र देव. आणि तिसरं शेवटचं धाम म्हणजे दक्षिणेमधलं श्री क्षेत्र प्रतिष्ठान. कोणतं माहित आहे का नाही? हे इकडे आहे का कुंकड आहे? गेलते कधी? प्रतिष्ठान गोदातीरे, याला प्रतिष्ठान म्हटलेलं आहे. मला विस्तार जास्त करायचा नाही, आता काही तो उत्सव नाही आपला चालू इथे बरं का. श्री क्षेत्र पैठण ही दक्षिण काशी, ज्या दक्षिण काशीमध्ये पवित्र असणारी ही गोदावरी, आणि या गोदावरीच्या काठावरच महाराज ज्ञानाचा जन्म आहे. कोणाचा जन्म आहे? ज्ञानाचा. जगातल्या कुठल्याही काठावर तुम्ही जा, त्या काठावर तुमची वाटच लागल. परंतु हा असा काठ आहे महाराज, या काठावर तुम्ही नीट व्हाल. तुमचं केवढंही मोठं दुखणं असलं, केवढंही मोठं दुखणं, एक सांगू का, बहुरोगापेक्षा मोठं दुखणं आहे का? नाही. बहुरोग तो ऐसे कली दोष जगाचे कलिदोष, असं हे दक्षिण काशी अर्थात गोदावरीचा काठ आहे. ज्ञान गोदावरीची ती स्नान केली पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रेय योगिया. थोडस अभंगाची निवड करताना 2-4 अभंग माझ्या समोर खेळू लागले बरं का. तिने सांडिली माया, तिजिली कनक काया, मन गेली विलया, ब्रह्मानंदा मजारी, पहिलं मेरूचे शिखरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावोनी खेचोरी, प्राणयामी बैसला, प्राणयामी बैसला, तेने सांडिली माया. बर का, मन गेले विलया, ब्रह्मानंदा माझारी. असं अनादी असणार हे 4थं धाम, ज्या धामामध्ये माझ्या भगवंताचा 36 वर्ष निवास आहे. किती वर्ष? 36 वर्ष. शांतीप्रभुनाथांच्या घरी किती वर्ष? 36 वर्ष. 1-2 नाही, आणि अजूनही गेलाच नाही महाराज. ते म्हणलं मी जाणार नाही, जरी मला हाकारून लावलं नाही महाराज, मी का जाईल? जाणार नाही. भानुदासाची कुडी महाविष्णूचा अवतारो. हे 4थं धाम म्हणजे श्री क्षेत्र पैठण आहे. ज्या पैठण क्षेत्रामध्ये अनेक अंगाने क्रांती झाली. थोडस आपल्याला वेळेचं बंधन आहे बर का, अनेक अंगाने. कारण ही शालिवान शकाची राजधानी, प्रतिष्ठान, नाथांची जन्मभूमी, जनार्दन स्वामीची तपोभूमी. आलं का लक्षामध्ये? दक्षिण काशी
आणि याच भूमीमध्ये ज्ञानोबासारखा महात्मा याच भूमीमध्ये घडला. ज्ञानोबांचा उदय पैठण मधून झालेला आहे. जगाला ज्ञानोबा जे कळाले ते पैठण पासून पुढे विस्तार येईल. असे 4 धाम आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. कमीत कमी हे 2-4 धाम तुम्ही सहज करू शकता. सहज नाही तुम्हाला जमलं द्वारका, रामेश्वरम, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, तर एवढे करायला काय अडचण आहे? होय बाबासाहेब बरोबर आहे. नाही जमल्यात चला की तिकडे जाऊ. पुन्हा तिकडे जायचं आहेच ना, तिकडे काय जायचं नाही का? भरपूर दाम गोळा करायचा, आलेले सगळे हप्ते एकत्रित करायचे. सध्या डिझेलचं वांद आहे म्हणून थांबले. एकदा डिझेल भरपूर भेटू लागलं बस गाड्या करायच्या आणि जायचं. ते पण करायचं. कारण जीवनामध्ये येऊन एक वेळच तरी हे 4 धाम यात्रा झाली पाहिजे. का तर मानवी जीवनामध्ये त्या यात्रेमुळे सद्गती प्राप्त होत असते. म्हणून मानवी जीवनाची सफलता यात्रेमध्ये आणि तीर्थयात्रेमध्ये. जी तीर्थयात्रा आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी केली बर का, म्हणजे साधू संतांनी ऋषी मुनींनी केली. या महाराष्ट्रामध्ये अनेक संत जपी तपी संन्यासी होऊन गेले. मला जास्त विस्तार करायचा ना. तशी ही 4 धाम यात्रा आपल्या सर्वांना सुपरिचित असणारे आमचे वाल्मिक काका यांनी सपत्नीक मोठ्या प्रेमाने, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या विश्वासाने तीर्थयात्रा केली. यात्रा झाल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये पुनश्च संकल्प निर्माण झाला की यात्रेचं उद्यापन झालं पाहिजे. कुठलीही यात्रा तेव्हा सफल होते त्या यात्रेमध्ये 5 प्रकारचं दान घडावं लागतं. किती प्रकारचं दान? 5 प्रकारचं. तसे तर 7 प्रकार सांगितलेत, परंतु 7 प्रकार अलीकडे शक्य नाही. म्हणून 5 प्रकारचं दान यात्रेमध्ये. तुम्ही आम्ही जे यात्रेला जातो हे आंधळे पांधळे लोक जे बसलेले असते, आंधळेसी पैसा दे भगवान, हे दे भगवान, तुम्ही आम्ही टाकत नाही. का टाकत नाही? टाकायला पाहिजे. 1 रुपया 2 रुपये हे टाकायलाच पाहिजे. जुन्या काळामध्ये एक विषय असा होता की आपण तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर वस्त्रदान करायचो. आता ते राहिलं नाही. यात्रे करत असताना दक्षिणा हे दान झालं पाहिजे. नंतर वस्त्र हे दान झालंच पाहिजे. नंतर अन्नदान. यात्रेच्या कालखंडामध्ये अन्नदान झालं पाहिजे. याच्यानंतर ज्ञानदान झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल अजून सांगा की महाराज, आता नरेंद्र मोदीने सांगितलं सोनं कोणीच खरेदी करू नका. परंतु यात्रेचं खरं फल सुवर्णामध्ये आहे. सोनं तांबूल दान झालंच पाहिजे. आलं का लक्षामध्ये? मी मागणार नाही आणि कोणी ते झाकूच नका पदराने बर का. अजिबात 1 ग्रॅम पण नको मला महाराज. सुवर्ण दान झालं पाहिजे. अजून 2 प्रकार सांगतो पुढले काका. यात्रेमध्ये गोदान झालंच पाहिजे आणि शेवटी यात्रेमध्ये भूदान झालं पाहिजे. विठाला 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 विठाला. हे बाकीचे दान आपल्याला घडत नाहीत. कमीत कमी अन्नदान आणि ज्ञानदान झालं पाहिजे. विठाला विठाला म्हणून मोठ्या प्रेमाने श्रद्धेने वाल्मिक काकांनी सर्वांना कल्पना दिली की चला आमची यात्रा झालेली आहे, ती यात्रा सफल व्हावी, त्याचं फल आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं म्हणून अन्नदान
आणि त्या अन्नदानाला ज्ञानदानाची जोड, कारण हा कलियुग आहे. आता कलियुगामध्ये ते मला दानाचे प्रकार सांगायचे नाही. श्रीमद भागवतामध्ये विस्ताराने सांगितलेले हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम, बराचसा विस्तार आहे. परंतु या ठिकाणी येथे एक शीतदिद्यान्न होय कोटी कुळाचे उद्धरण, कोट्यावधी कुळाचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर कलियुगामध्ये तीर्थयात्रा केल्याच्या नंतर, आळंदी पंढरीची वारी केल्याच्या नंतर, जुन्या काळात लोक म्हणायचे आम्ही पळशी सोडली. आता अलीकडे लोकांना ही व्हॉट इज दिस पळशी, पळशी म्हणजे काय माहित नाही. का माहित आहे पळशी? आप्पा माहित आहे? होय पळशी नाही माहित. आमचे चुलते, आमचे आजोबा राम महाराज काका, हे तुम्हाला कल्पना आहे, आम्ही लहान होतो ते 5, ते जर पंढरीची वारी करून रिटर्न आले परत, तर ते म्हणायचे अजून पळशी सोडली नाही. पळशी सोडजेपर्यंत बरीचशी नियमावली असायची. तोपर्यंत आणलेला प्रसाद जो काय असेल, लाही बुक्क्याचा असू द्या, कोणालाच नाही. ती पळशी विधिवत पूजा करायची, सोडायची. आषाढी वारी झाल्याच्या नंतर देवाला अभिषेक, नैवेद्य, बर का, पंचामृत वगैरे वगैरे, नंतर तो प्रसाद सर्वांना दिला जायचा. म्हणा काय कार्यक्रम होता? म्हणजे पळशीचा कार्यक्रम होता. ही पद्धत होती. परंतु आता राहिलं नाही. आता बाबा सकाळी इथं केकत जळगाव भीमशी वस्तीवर असते, दुपारी तर पंढरपूर, आणि संध्याकाळी जेवायला बायकोपाशी घरी. आपली यात्रा अशी आहे. नाही मला पहिल्या जुन्या काळामध्ये यात्रा 3-3, 4-4 महिने चालायची, पायी प्रवास होता. आता आषाढी वारीमध्ये 15 दिवस कोणी चालायला तयार नाही. आलं का लक्षामध्ये? मी का बोलालो? हे 2 दान आपल्या जीवनामध्ये घडले पाहिजे. म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन वाल्मिकराव आणि त्यांच्या सौभाग्यवती यात्रेचा समारोप आहे. ज्ञानदान आणि अन्नदान हा पवित्र हेतू डोळ्यासमोर ठेवून कीर्तनाची सेवा माझ्याकडे आहे. चिंतनासाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा 4 चरणाचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराज, मला वाटतंय या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांना माहित नाहीत असं नाही. श्री क्षेत्र नरशी या ठिकाणी नामदेव महाराजांचा अवतार अर्थात जन्म पावन पवित्र भूमीमध्ये झाला. नामदेव महाराज हे महान भगवत भक्त आहेत. त्यांचा अधिकार अलौकिक आहे. 2-3 प्रमाण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फिरविले देऊळ जगा माझी खाते, नामदेवा हाते दूध प्याला, नामदेवा हाते दूध प्याला. फिरविले जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेव महाराजांचं जीवन चरित्र अलौकिक आहे, जगविख्यात महात्मा आहे. आलं का लक्षामध्ये? ज्या नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन
महाराष्ट्रच नव्हे, संबंध भारतवर्षामध्ये हरिभजनी हे ढवळीने जगाव, चुकविला लाग कळी काळाचा. पंजाब, घुमान, त्याच्याही पुढे अफगाणिस्तान पर्यंत भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार माझ्या नामदेव महाराजांनी केला. नामदेव महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे बर का. अभंग संहिता पण खूप मोठी आहे. आलं का लक्षामध्ये? प्रतिज्ञा होती महाराज, शतकोटी अभंगाची रचना मी करील. भगवंतांनी विचारलं, अरे नामा कळतंय तुला? 100 कोटी अभंग कसं शक्य आहे? अरे कलियुग आहे, आणि कलियुगामध्ये अल्पायुष्यमान विद्यो हो, शत गणिले ते अर्धरात्र खायो. त्यामध्ये बालत्व पीडा रोग क्षयो, काय भजनासी उरले ते पाहेगा. अरे तुझ्याकडे वेळ किती आहे? ते म्हटले मला माहित नाही, 10 ते 12 आहे, परंतु 12:30 पर्यंत होईल. आलं का लक्षामध्ये? आताच जरा स्थिर झालो. प्रभाकर दादा ते घेऊन आले ना, आता काय अडचण नाही बरं का. नसेल तर एकच डोक्यात होतं, तेल तेल आणि तेल. परंतु इकडे आल्यास काळजी. मला माहित आहे, मी इकडे याला का वेळ आहेत काय? होय वने तात्या, कुठे झाला मी वेळा नाही. मला माहित आहे, नाहीच भेटलं तर गाडी डोक्यावर उचलून हे गावाकडे आणून देतील लोक. मी का वेळ आहे? म्हणजे असे तुम्ही खंबीर असणारे. आमचे प्रकाश महाराज मला म्हणून लागले, बाबा गाडीमध्ये तेल एवढंच आहे एवढं. अरे म्हणलं फक्त केकच जळगाव एकदा गाठ. एकदा केकच जळगावला गेलो, रात्रीपासूनच सगळी टीम कामाला लागली. म्हणले कीर्तन होजस्तोवर तुम्हाला तेल मिळून जाईल, काळजी करायचं नाही. प्रभाकर दादा असतील, वाल्मिक काका असतील, रात्री आबासाहेब होते तिकडल्या पेट्रोल पंपावर. ते म्हणले मला जरा बैल जोडी आणायला जायचे, खतरनाक घेऊन या म्हणलं जरा. मी आहे तोपर्यंत घेऊन या. ते म्हणले आलोच, काळजी करू. आप्पा तुम्ही जरा लेट आले, कस काय की? आता काम तर काहीच नाही की, सगळं उन्हाळा आहे, मोकळं रान आहे. रामदास बुवा तिकडे गेलेत अयोध्येला. ते म्हणलं आपल्याला जायचं होतं. ते म्हणले नंतर अजून डबल जाऊ. मी का बोला? अल्पायुष्यमान विदेहो, शतगणिले ते अर्धरात्र खाय. त्यामध्ये बालतो पिडा रोग क्षयो, काय भजनासी उरली ते पाहेगा. अरे वेळ किती आहे आणि शतकोटी अभंग. नामदेव महाराज म्हटले मला काही माहित नाही. त्या वाल्यानं तुझे श्लोक, शतकोटी श्लोक बनवले रामायणामध्ये. तो डाकू दरोडेखोर त्याला जमलं. अरे मी तर तुझा अनन्य भक्त आहे, मला काय करायचं? माझी प्रतिज्ञा आहे. मला शेवटी भगवंताने विचार केला, प्रतिज्ञा तर पूर्ण करावं लागेल भक्ताची. घरातले सगळेच 14ला 14 कामाला लावले, अख्खं कुटुंब, नारा विटा गोंदा महादा आमच्या जनाबाई महाराजापर्यंत सर्वांनी अभंग रचना निर्माण केली. स्वतः भगवान पंढरीश परमात्मा, रुक्मिणी माता, ही सगळीच 99 कोटी अभंग. ती संहिता पूर्ण झाली, परंतु आयुष्य मर्यादा. पुढचा इतिहास तुम्हाला माहित आहे. उरले ते शेवटी लावी तुका. चला कशाला मागे ठेवायचे? असे अलौकिक जगविख्यात असणारे नामदेव महाराज हे माझ्या भगवंताचे अनन्य भक्त आहेत. अनन्य, त्याच्याशिवाय अनन्य भक्त बर का. त्याच्याशिवाय दुसऱ्याची पूजा, त्याच्याशिवाय दुसऱ्याची भक्ती
अर्चना जीवनामध्ये कधी नाही मला. संबंध परिवार भगवंताच्या सेवेमध्ये आहे. बाल नामदेवजी महाराज असं पटांगणामध्ये मैदानामध्ये लहानपणी आपल्या मित्रासोबत विट्टी दांडू गोट्या खेळायचे. काय खेळायचे? गोट्या माहिती आहे कुठं? मोबाईल मधल्या म्हणण्या मी. हा, गोट्या खेळायचे. आणि एक दिवस आईने आवाज दिला, नामा अरे काय करतो? जसा आईने आवाज दिला नामदेव महाराजांनी प्रतिसाद दिला. का ग आई? बोल. आई इकडे. नामदेव महाराज तो खेळ सोडून धावत पडत छोटीशी मूर्ती आली नामदेव महाराजांची. काय? बोल. अरे तुझे बाबा नाहीत. बाबा आज बाहेर गावी गेलेले. पवित्र असा सण आहे, पाडवा आहे. अरे आपल्या घरामध्ये वाढ वडिलापासून चालत आलेला नित्यनेम आहे. हा नैवेद्य भगवंताला घेऊन जा. ते ताट दिलं, पाण्याचा तांब्या, पंचपक्वान्नाचं ताट नामदेव महाराज घेऊन गेले. कुठं? भगवंताच्या समोर. त्याचं चिंतन केलेलं आहे. सण दिवाळीचा आला, नामारा उळासी गेला. भगवंताच्या समोर नेऊन ते ताट ठेवलं आणि सांगितलं, भगवान या जेवायला. कोणाला? त्या भगवंताला. 2 मिनिट झाले, 5 मिनिट झाले. नामदेव महाराज विनंती करू लागले, बाबा आज गावाला गेले. रोज ते येतात आणि तुम्ही लवकर या, मला खेळण्यासाठी उशीर होते. आता ते भगवान येत असते तोही. बराचसा वेळ झाला. नामदेव महाराज म्हटले की माझ्याकडून काही चुकलंय का? ताटात काही कमी अधिक झालंय का? आणि तुम्ही जर नाही आला तर माझे आई बाबा मला काय म्हणतील? तुम्हाला यावंच लागेल. शेवटी भगवान येत नाहीत पाहून नामदेव महाराज म्हटले, देवा हे बघ, मला एक तो उशीर व्हायलाय, दुपारची वेळ आहे, स्वयंपाक नंबर 1चा बनवलेला आहे, हा पुन्हा जेवायचंय, उन्हाचा ठेका आहे बाय, तू लवकर ये आणि मला मोकळं कर. आणि जर नाही आलास तर मी इथं डोकं आटकून देहत्याग करील, जीव देईल. आणि महाराज भगवान येत नाही ते नामदेव महाराजांनी पाहिलं. जोरामध्ये त्या उंबऱ्यावर आपलं डोकं आटकलं. महाराज क्षणामध्ये भगवान प्रगट झाले. नामा अरे काय करतोस? पुढं इतिहास माहित आहे. नैवेद्य हातेचा मूर्ती जेवी नवे हा सामान्य, महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. खुलं रिकाम झालेलं ताट नामदेव महाराजांनी उचललं. नामदेव महाराज घरी आले. गोनाई मातेनं पाहिलं, नामा काय केलंस? आई म्हटला, देवाला जीव घालून. अरे देवाला का कुत्र्या मांजरानं ताट खाल्लं पुरणपोळीचा नैवेद्य? नाही म्हटला, भगवान आलते, भगवंताला जीव घालणं चालू यावा, काही थोडं नाही शिल्लक. गोनाईने विचार केला, बहुतेक पोरानं वाटेमध्ये कुत्र्यांना नैवेद्य. हा, आई म्हटला, अजिबात नाही, प्रत्यक्ष भगवान आले होते. शेवटी दामू शेटी आले घरी. तो कथाभाग आईने गोनाईने सांगितला. खरं की खोटं म्हणून नामदेव महाराजाला पुनश्च हातामध्ये ताट देऊन पाठवलं. बर का? नव्हे नामदेव महाराज म्हटले, तुम्हाला खोटं वाटतंय का? थांबा, भगवंतालाच घेऊन येतो. गेले. कुठं? महाद्वारामध्ये. विनंती केली, देवा परीक्षा आज आपली आहे आणि ही परीक्षा आता नीट मध्ये नीटच झाली पाहिजे. मोठे गावकर नीट झाले. गोर गरीब लोकांच्या लेकरांचं वाटोळ केलं या लोकांनी.
ध्यानात घ्या, करोडो रुपये कमवले, करोडो. तुम्ही आम्ही पैसे देऊ शकत नाहीत. तुमची आमची पोरं 2-2 मार्कावून 5-5 मार्कावून आज घरी बसली. श्रीमंताकडे लागल एवढा पैसा आहे, पोराचा मजला रिकामा आहे. तो मजला त्यांनी पैशानं भरून खरेदी करून, बोगस डॉक्टर आहेत आज समाजामध्ये. कितीतरी श्रीमंताची पोरं डॉक्टर झालेत, त्यांना खालतवर तर काहीच कळत नाही, सलाईन लावता येत नाही, इंजेक्शन पण देता येत नाही. या मोठेगाव करासारख्या लोकांनी तुमच्या आमच्या हुशार मुलांचं वाटोळ केलं, वाटोळ. त्यांचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. मी नारदाच्या गादीवरून बोलतो. एक ध्यानात घ्या, कितीतरी लोकांचा तळतळाट. गेल्या वर्षी 98 लाख क्लोज झालत. 98 ला 598 ला क्लोज झालं आणि 555 ला MBBS ला. माझ्या घरचे 2 गरीब विद्यार्थी होते. माझ्या घरचे 555 टॉप लेवलनं म्हणजे लागती पोरगी. मला शेवटी सगळीकडे फिरलाव, नाही जमलं. शेवटी BAMS ला मी सांगितलं BAMS कर बस. कुठून पैसा आणायचा? 50-50 आणि 70-70 लाख रुपये. आणि आशांचं चांगलं व्हावं होई, उभ्या आयुष्यात होणार नाही. ईश्वर ही चांगलं करीत नसतो. जाऊ द्या, मला विषय नाही सांगायचा. नामदेव महाराजांनी सांगितलं देवा आज परीक्षा आहे. हो, आणि चला हाती धरोनी देवासे चला म्हणे आमच्या घराचे सण दिवाळीचा आला नामारा उडासी गेला. भगवंताच्या हाताला धरलं. कोण? भगवान. कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम यो हि सह विश्वर हो. घडी मोडी हिळा